बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरची 1.5 महिन्यांची पाण्याची चिंता आता मिटली आहे, कारण उजनी धरणामधून प्रथमच 1600 क्युसेकचा विसर्ग करण्यात येणार आहे। सोलापूरची वरदायिनी समजली जाणाऱ्या उजनीमधून आजपासून सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढ्याच्या पाणीपुरवठ्यासाठी 1600 क्युसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये करण्यात येणार आहे। यामुळे सोलापूरकरांची 1.5 महिन्याची पाण्याची चिंता तरी तुर्तास मिटणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तसंच नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। आज सोडलेलं पाणी औंध बंधाऱ्यामध्ये 8 दिवसांनी पोहोचणार असून टप्प्याटप्प्याने 6000 क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, नदीतील शेतीपंप, अवजारे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे असं धरण व्यवस्थापकांकडून सांगण्यात आलंय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रवी ढोबळे। रवी, उजनी धरणामधून आज 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। कोणकोणती सतर्कता ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत? नक्कीच जान्हवी, आपण पाहिलं तर आजपासून सोलापूरला 1600 क्युसेक पाणी उजनी धरणातून सोडण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी पात्रातील किंवा भीमा नदी काठावरील नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये, तसेच नदीतील शेती पंप, शेतीची अवजारे तसेच शेती साहित्य व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत। जी, या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या नगरपंचायतीच्या नागरिकांना 1.5 महिन्याचा पाणी पुरवठा पुरेल एवढं पाणी आज सोडण्यात येणार आहे। जान्हवी जी, धन्यवाद रवी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।